फलंदाजी स्वीकारले, तसेच कळकदेव गाडी या संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केले आणि वैयक्तिक कोणीतरी पहिला षटक घेऊन आला तो म्हणजे दिनेश. मागच्या मॅच मध्ये दिनेश याची गोलंदाजी खूप चांगल्या पद्धतीने चालली होती. इथे मात्र वैयक्तिक कोणीतरी पहिलं षटक घेऊन आला दिनेश. याला मारा करेल तो अक्षय. अक्षय इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते दिनेश दादा यांच्याकडून. अक्षयला पहिला चेंडू, निर्धाव चेंडू, अक्षयला न समजलेला चेंडू, पुढील चेंडू पुन्हा एकदा दिनेश दादा यांचा मारा करेल तो अक्षय. पाहूया या चेंडूवरती मोठा आक्रमण, मोठा फटका पाहायला भेटतो काय? भेटला भावा, भेटला मोठा फटका फायनलला पाहायला भेटला. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे 6 धाब्यांसाठी. डीजे पाहायला भेटला ते अक्षय कडून. पुढचा चेंडू दिनेश दादा यांचा काय होतोय ते पाहूया. अक्षयसाठी पुन्हा एकदा सुंदर रीतीने पटकवलेला हा चेंडू पुन्हा एकदा जातोय. लगातार 2 चेंडू आणि 2 मोठे षटकार पाहायला भेटले ते अक्षयच्या बॅट मधून. अजूनही अक्षय जोपर्यंत मैदानात आहे हे वादळ शांत करणं खूप कठीण असणार आहे दिनेश दादा यांच्यासाठी, परंतु दिनेश दादा ह्यांना देखील दांडगा अनुभव असणार आहे. पाहूया दिनेश दादा कोणत्या पद्धतीने त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतात. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पंच सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. आता मात्र धावसंख्येत बदल झाला. धावसंख्या पोहोचले 12 ह्या आकड्यावरती. फायनलचा महामुकाबला, महासंग्राम. पुढील चेंडू दिनेश दादा यांचा मारा करेल तो अक्षय. पुन्हा एकदा सुंदर असा कटावेळा चेंडू आणि मला वाटतं चेंडू जातोय 4 धावेसाठी सीमारेषा पलीकडे. त्या 4 धावेने मात्र धावसंख्येत बदल, धावसंख्या झपाट्याने वाढ घेते. धावसंख्या 16. पहिलं षटक प्रगतीपथावरती असताना आता वैयक्तिक मला वाटतं 16 धावा आपल्याला पाहायला भेटतात. त्यामध्ये अक्षय कडून सुंदर अशी फलंदाजी करतोय अक्षय. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू शिल्लक. पाहूया काय होणार. फायनलचा महासंग्राम, महामुकाबला आपल्याला पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा अक्षय सज्ज. इथे मात्र चेंडू हलवत आहे. पाहूया कसं काय घडतंय का. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा जातोय सीमारेषा पलीकडे 6 धावेसाठी. मला वाटतं सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते ती अक्षय कडून. शेवट एका षटकाचा हा खेळ आहे आणि एका षटकामध्ये षटकारांची चौकारांची बारिश आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या झपाट्याने वेग घेते. धावसंख्या 22. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. पुढील चेंडू दिनेश दादा यांचा मारा करेल तो अक्षय. पुढील चेंडू दिनेश दादा अक्षय. एक समोरच्या दिशेने चेंडू येतोय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार सरळ ट्रॅव्हलिंग मध्ये चेंडूला पाठवले. दरम्यान 1 षटकाचा खेळ संपलाय आणि जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 30 धावांचं आव्हान, 29 धावांचं आव्हान असणार आहे. 6 चेंडू आणि 29 धावा. सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकं सोपं असं आव्हान. 6 चेंडू आणि 29 धावा. रामोरी या संघाने प्रथम आपण लगेच क्षेत्रक्षण सजवून घ्यायचं आहे. तसेच सलामीवर मैदानात पाठवायचे. फायनलचा करार, फायनलचा महासंग्राम आपल्याला पाहायला भेटतोय. एका बाजूला असेल रामवाडी आणि दुसऱ्या बाजूला असेल कळकदेववाडी. या दोन्ही संघाच्या दरम्यान एक मोठी लढत आपल्याला पाहायला भेटते. तसेच दरम्यान रामवाडी या संघाने जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान असणार आहे. सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकंच सोपं असं आव्हान. प्रेक्षकांच्या हृदयाचे डोके बंद करणं असा फायनलचा महामुकाबला, महासंग्राम पाहायला भेटतोय. पाहूया या आव्हान कशा पद्धतीने पूर्ण करतात. प्रथमेश हे जर वादळ भडकलं तर त्याला शांत करणं खूप कठीण असतं. प्रथमेश आणि दर्शन हे दोघंही मैदानाच्या दिशेने आणि कोटीतील पहिलं षटक घेऊन येतो तो समीर.
स्ट्राईकला असेल तो दर्शन, नॉन स्ट्राईकला असेल तो प्रथमेश. समीराचा पहिला चेंडू मारा करेल तो दर्शन. पाहूया पहिल्या चेंडूवरतून आक्रमक करणं देखील खूप गरजेचं असणार आहे. 6 चेंडू आणि 29 धावा. सोपं तितकंच कठीण आणि कठीण तितकंच सोपं असं आव्हान. 6 चेंडू आणि 29 धावा. पहिला चेंडू समीराचा मारा करेल तो दर्शन. दरम्यान सामन्याला सुरुवात होते. पहिला चेंडू दर्शनाचा मारा करेल तो लेफ्ट हँड बॅट्समन समीर. इथे मात्र पहिला चेंडू, इथे मात्र निर्णय चेंडू जातोय. एक धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु तसं काही घडत नाही. आता मात्र 5 चेंडू आणि 5 षटकारांची गरज असणार आहे. 29 धावा. मॅच मध्ये थोडीशी एक वेगळं ट्विस्ट येते. 5 चेंडू आणि 29 धावा. पाहूया दर्शनसाठी देखील, दर्शन देखील कमी नाहीये. दर्शन देखील तेवढीच, दर्शनकडे देखील तेवढीच मोठे शॉट मारण्याची ताकद, तेवढी धमक देखील आहे. पाहूया काय होणार. पुढील चेंडू समीराचा मारा करेल तर पुन्हा एकदा दर्शन सज्ज. इथं मात्र उडवल्या सुंदर अशी गोलंदाजी मला एक सटिक हरकत देखील पाहायला भेटतोय. इथे मात्र लेगबायच्या स्वरूपात एक धाव, एका धावेने संघाचं खातं ओपन झालं. दरम्यान पुढील चेंडू समीराचा मारा करेल तो, आता मात्र स्ट्राईकला असेल तो प्रथमेश. आता मात्र 4 चेंडू आणि 28 धावा असं समीकरण असणार आहे. 4 चेंडू आणि 28 धावा. इथे मात्र तसं वेगळं चित्र दिसतंय. इथे मात्र निर्धाव चेंडू, धावसंख्या स्थिर असणार आहे. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते ती समीर कडून. पुन्हा एकदा गोलंदाज समीर मात्र सज्ज असणार आहे. स्ट्राईकला तो प्रथमेश. इथे मात्र सुंदर सकाळला चेंडू प्रथमेश आणि इथे मात्र एक धाव सहज पूर्ण केले. एका धावेने मात्र धावसंख्येत बदल होतो. धावसंख्या 2. पुन्हा एकदा इथे मात्र आता स्ट्राईकला येतो तो दर्शन, नॉन स्ट्राईकला असणारे तो प्रथमेश. पुढील चेंडू समीराचा मारा करेल तो दर्शन. नावात त्याला षटकारांचा भाष्य ओळखला जाणारा दर्शन. हे वादळ आतापर्यंत शांत दिसतंय, परंतु चेंडू हरवत आहे. पाहूया हा झेल होतो का, झेल टिपण्यात यशस्वी होतो का हा खेळाडू. इथे मात्र सुंदरसा झेल टिपला हा क्षेत्ररक्षकांनी आणि इथे मात्र दर्शन बाद होतो. मोठा धक्का दर्शनच्या स्वरूपात. दर्शनला मात्र परत यावं लागतंय. आता मात्र काही चेंडू शिल्लक. नवीन खेळाडू मैदानात. बॅट्समन नेम रोहित. आता मात्र हिटमॅन रोहित मात्र मैदानात गेला. हिटमॅन रोहित मात्र मैदानात गेलेला दिसतोय. आता मात्र समीरचा काहीच मला वाटतंय. पुढील चेंडू समीराचा मारा करेल तो हा फलंदाज रोहित. दरम्यान विजयी संघ होतोय तो राववाडी संघ. फायनल विजय संघ एक पंचशील क्रिकेट संघ पन्हाळचे बौद्धवाडी तालुका खेड जिल्हा